हत्ती दिनानिमित्त चोरबाहुलीत भीमा आणि सुब्रमण्यमचा अनोखा वाढदिवस साजरा. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरबाहुली वन परिक्षेत्रात दोन्ही हत्तींची विधिवत पूजा करून केक कापण्यात आला. यावेळी हत्तींना विविध फळ खाऊ घालत आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांपासून शेतीचं नुकसान होऊ नये याकरिता वन विभागाकडनं शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचंही वितरण करण्यात आलंय. त्यामुळे वन्यजीवाचं संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं रक्षण असा दुहेरी संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वन परिक्षेत्रात जागतिक हत्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चोरबाहुली वन परिक्षेत्रातील भीमा आणि सुब्रमण्यम या दोन हत्तींची विधिवत पूजा करण्यात आली आणि केक कापून त्यांचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी हत्तींना विविध फळ खाण्यास देण्यात आलेत. हत्तींची देखभाल आणि दैनंदिन निगा राखणाऱ्या महावंतांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. वन्यजीव आणि मानव यांच्यातील सहअस्तित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होऊ नये याकरिता वन विभागाकडून शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन अर्थात सोलर फेसिंगचं वितरण करण्यात आलंय. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने यापूर्वी 14 शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन देण्यात आली होती, तर उर्वरित शेतकऱ्यांना या कार्यक्रमात मशीन वितरित करण्यात आल्यात. एकूण 20 सोलर झटका मशीन्स शेतकऱ्यांना देण्यात आल्यात. या उपक्रमांमुळे वन्यजीवांचं संरक्षण करतानाच शेतकऱ्यांच्या शेतींचंही संरक्षण करण्याकरिता वन विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. यावेळी वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनात महत्वाची भूमिका बजावणारे WRTC गोरेवाडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोलकंद आणि डॉक्टर मयूर पावशे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वन्यजीवांचं आरोग्य, उपचार आणि पुनर्वसनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, वन कर्मचारी आणि महावत यांचं योगदान महत्वाचं असल्याचाही संदेश यावेळी देण्यात आलाय. भीमा आणि सुब्रमण्यम हे 23 नोव्हेंबर 2023 मध्ये आपल्याकडे आलेले आहेत. तेव्हापासून आपण या ठिकाणी हत्ती दिवस साजरा करतो. एक त्यांचा जो आहे वाढदिवस असं समजून आपण हा दिवस साजरा करतो. त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. हत्ती जे आहेत त्यांच्यामुळे आपलं जंगला सुरक्षित राहतं. जंगलाचं जे आहेत बायोडायव्हर्सिटी आहे ती टिकून राहते. NTCA यांनी व्याघ्र प्रकल्पांना काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्याच्यानुसार प्रत्येक व्याघ्र प्रकल्पामध्ये हत्ती कॅम्प असणं त्यांनी सूचित केलेलं आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन क्षेत्र संचालक आणि वन अधिकारी यांच्या प्रयत्नातून कर्नाटकमधून आपल्याकडे हे 2 हत्ती आलेले आहेत. आणि हत्ती जसं हे आपल्या भरभराटीचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे हत्ती आल्यामुळे चोरबाहुली आणि पेंच यांची भरभराट झालेली आहे आणि त्यांचं जे नाव आहे ते सगळीकडे महाराष्ट्रात पसरलेलं आहे. कार्यक्रमाला पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अक्षय गजबिये, सहाय्यक वनसंरक्षण प्रकाश अवधूतवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोलगंद, डॉक्टर मयूर पावशे, चोरबाहुली वन परिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे, क्षेत्रसहाय्यक गणेश खंडाईत, दुर्गाप्रसाद खंडाते, बोर्डा येथील सरपंच तुळशीदास राऊत, उपसरपंच पंकज चौधरी यांच्यासह जिस्पी चालक, गाईड, वनरक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करताना वन्यजीवाचं संरक्षण आणि शेतकऱ्यांचं हित यांचा समतोल साधण्याचा वन विभागाचा हा प्रयत्न महत्वपूर्ण ठरत आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक हत्ती दिवसच्या औचित्य साधून आपण आज चोरबाहुली वन परिक्षेत्र पेंच व्याघ्र प्रकल्पमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. चोरबाहुली जी आपली वन परिक्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 हत्ती आहे, भीमा आणि सुब्रमण्यम. आणि सदर हत्तींचा वापर जे आहे ते आपण वन्यजीव संरक्षणामध्ये करतो. टायगरच्या कॅप्चर किंवा टायगरच्या रेस्क्यू मध्ये आपण करण्यात येतो. आणि जिथे आपल्याला जायला अडचणी होतं किंवा जिथे रस्ते नाही आहेत तिथे आपण हत्तीच्या मदतीने आपण आणि आपले क्षेत्रीय कर्मचारी जे आहे ते गस्ती वगैरे करतात. तर जागतिक हत्ती दिवसानिमित्त आपण हत्तींचं जे योगदान राहिलेलं आहे पेंचमध्ये, व्याघ्र संवर्धन मध्ये किंवा वन्यजीव संरक्षणामध्ये, त्यांना ते एक आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या परिक्षेत्रामध्ये होणारा जे मानव वन्यजीव संघर्ष आहे त्याला त्यांचा जे दुष्परिणाम आहे त्याला कमी करायला आपण काही लाभार्थ्यांना सोलार झटक्या मशीन आपण देण्यात आलेला आहे.
आणि आपल्याला नेहमी सहकार्य करणाऱ्या जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत WRTCचे डॉक्टर मयूर पावशे आणि डॉक्टर सुजित कोलंगत त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांना आभार प्रकट करण्यात आलेला आहे. सदरील कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही सर्वांना वन्यजीव संरक्षणाकरिता एक अवेअरनेसचा पण प्रोग्राम आपण घेतलेला आहे आणि क्षेत्रीय कर्मचारी जे दिवस रात्र आपल्या वन्यजीव संरक्षणामध्ये लागलेले आहेत त्यांचा पण आपण आभार प्रकट करण्यात आलेला आहे. हत्तीचा अनोखा वाढदिवस आणि शेतकऱ्यांना सोलर झटका मशिनीचं वाटप अशा दुहेरी उपक्रमातून चोर बाहुलीत मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचा संदेश देण्यात आलाय. वन्यजीवाचं संरक्षण करताना शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान कमी करण्याकरिता अशा उपाययोजना महत्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाचा हा उपक्रम मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे.